संध्याकाळचे 6:58 झाली आहेत. श्रोतेहो, आता ऐका ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर, धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नागपूर शहराच्या नियोजित विकासाच्या दृष्टीने राज्य शासनाने गाडगा येथील शासकीय जमीन, नागरी सुविधा केंद्र आणि व्यापारी संकुल उभारण्यासाठी उपलब्ध करून देण्यास मंजुरी दिली आहे. महसूल विभागाने हा निर्णय घेतला असून या निर्णयामुळे परिसराचा विकास अधिक वेगाने होईल आणि नागपूरचे आधुनिकीकरण शहरी रचनेला आणखी बळकटी मिळेल असा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. सौर ऊर्जेच्या वाढत्या वापरामुळे वीज ग्रीडवरील अतिरिक्त ताणाचा खर्च सामान्य ग्राहकांवर पडू नये म्हणून ग्रीड सपोर्ट चार्ज लागू केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. हे शुल्क केवळ 0.13% ग्राहकांवर लागू असून सौर ऊर्जा उत्पादकांशी याबाबत पुन्हा चर्चा करण्यास शासन तयार असल्याचं त्यांनी सांगितलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात 2026-27 पासून BSc गणित, वित्तीय आणि ॲक्च्युरियल गणित विशेषीकरण अभ्यासक्रम सुरू होत आहे. यामुळे व्यावसायिक परीक्षा, इंटर्नशिप आणि विमा, बँकिंग, गुंतवणूक आणि डेटा विश्लेषण क्षेत्रातील करिअरच्या संधी उपलब्ध होणार आहेत. पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत आणि सप्तक नागपूरच्या वतीने भारतीय शास्त्रीय संगीत, तालवाद्य आणि नृत्यकलेचा अनोखा संगम असलेला तालचक्र हा विशेष कार्यक्रम रविवारी 28 जून रोजी सायंकाळी 6 वाजता कवी कुलगुरू कालिदास सभागृह IT पार्क इथं आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित जयतीर्थ मेवुंडी अभंगाची विशेष मैफिल सादर करणार असून ख्यातनामक कथक नृत्यांगना शीतल कोळवलकर मोहक नृत्याविष्काराने कार्यक्रमाची शोभा वाढवतील. RS मुंडले इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी विधी गुजर हिने 10वी परीक्षेच्या पुनर्मूल्यांकनानंतर 100% गुण मिळवत ऐतिहासिक यश संपादन केलं. 4 विषयात तिला 100 पैकी 100 गुण मिळाले. मुख्याध्यापिका लखबीर कौर सुरी यांनी यंदा विधी गुजर आणि सृष्टी रेवतकर या दोन्ही विद्यार्थिनींनी शहरात अव्वल स्थान पटकावल्याचा अभिमान व्यक्त केला आहे. इराणमधील परिस्थिती हळूहळू सुधारत असली तरी इराणमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांनी किंवा ज्यांना इराणला जाणं अत्यावश्यक आहे अशा नागरिकांनी प्रवास करताना सावधगिरी बाळगावी, चालू घडामोडींची माहिती ठेवावी अशा सूचना इराणमधल्या भारतीय दूतावासाने जारी केल्या आहेत. कोणतीही मदत हवी असल्यास 989128109109 या क्रमांकावर किंवा ईमेलवर संपर्क करावा असं आवाहन करण्यात आलं आहे. याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.